तू मला इथे या मुक्कामापर्यंत का घेऊन आलीस? या मुक्कामापर्यंत का आणलं हे मलाही नाही माहिती. माहिती असतं तर सांगितलं असतं. अशाच एका जंगलात तू मला भेटलास, जिथे तू मला पडता पडता वाचवलंस आणि चालू लागली तुझ्यासोबत, काही विचार न करता की हा प्रवास कुठपर्यंत आहे. मृणाल, आपल्यात हिंमत तयार करणे तर हे सगळ्याचे तुकडे होतील, सगळं विखरून जाईल. मला माहिती आहे गौतम, मला सगळं माहिती आहे. जर काही झालं नाही ना तर मी तुला उचलून घेऊन जाईन. अतिथी परमेश्वराचं रूप असतो भाऊसाहेब. तुम्ही तर देवालाच मारून टाकलात. खामोश, बकवास बंद कर आणि हा पक्षी माझ्या हवाली कर. नाही, माहिती नाही हा वेडा आमच्या इलाक्यात कुठून आला. खूप झालं भाऊसाहेब, खूप झालं. आता हिच्यासारख्या अजून किती जनावरांचं रक्त सांडणार आहात तुम्ही? कितींना मारणार आहात सांगा? खामोश, मी म्हटलं खामोश. या राजपूतला जर राग आला तर तो तुलाही उडवून टाकेल. आता तुम्हा लोकांनाच गौतम साहेबांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हे तर आमचं भाग्यच आहे बाबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चित्तरंजन साहेब, ते हॉटेल ग्रीन स्टारचे मालक आहेत ना दिलबाग राय, ते इन्सिस्ट करत होते की मी काही दिवस त्यांच्याकडे जाऊन राहावं. जर मी 2-4 दिवसांसाठी त्यांच्याकडे शिफ्ट झालो तर प्रॉब्लेम नाही ना? तर तुम्ही आम्हाला इतक्या लवकर कंटाळत की इथून शिफ्ट होण्याचा विचार करताय? काही चूक झाली आहे का आमच्याकडून? तुम्ही काय बोलत आहात चित्तरंजन साहेब? तुम्ही लोक तर माझी इतकी काळजी घेताय की आता तर मी काय बोलू? खरं तर मला वाईट वाटायला हवंय की कदाचित माझ्या येण्यामुळे तुमचा त्रास वाढलाय.